हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 30 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. आजचा एपिसोड एक नंबर होता, खूप रोमॅन्टिक होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कान्हाला आणि सखीला एकमेकांचं सगळं सत्य कळल्यानंतर दोघांच्या प्रेमाला उधाण आलं. सखी कान्हाला आय लव्ह यू म्हणाली, कान्हा आय लव्ह यू टू म्हणाला. सगळ्यांसमोर या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. सखीने कान्हाच्या गालावर किस केलं आणि मग या दोघांनी आई बाबा होण्याचा सुद्धा विचार केलाय. आणि कान्हा खूपच रोमॅन्टिक झाला होता. त्याने सखीला विचारलं सुद्धा, आज रात्री आपण घरी गेल्यावर आपल्यातील मोरपीस बाजूला ठेवायचं ना. त्यामुळे सखी खूपच लाजली. म्हणजे या दोघांचा रोमांस आता फुल जोमात होणार आहे यात शंका नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा हा सखीला आपली प्रेम कहाणी सांगत असतो. म्हणजे या दोघांचीच प्रेम कहाणी सांगत असतो, ते सुद्धा काव्यात्मक भाषेत, की सखी आणि कान्हा हे दोघे सना कसे बनले. या दोघांचं प्रेम. कान्हा म्हणतो, तुम्ही माझी चांदणी, मी तुमचा चंद्र, पण आपल्या दोघांमध्ये आला एक धूमकेतू विकी नावाचा. विकीने काय काय केलं होतं हे सगळं कान्हा आणि सखीला आठवतं. कान्हा सांगतो, त्या धूमकेतूला तर मी तुमच्या आयुष्यातून कायमचं घालून दिलं, पण त्यानंतर आपल्या आयुष्यात संकटांना कमी नव्हती. असं म्हणत म्हणत कान्हा एकदम कवितेतून, काव्यात्मक भाषेतून सखीला आपली सगळी लव्ह स्टोरी सांगतो, की त्यांच्या आयुष्यात काय काय अडचणी आल्या, त्यांच्या आयुष्यात कोणकोणते व्हिलन आले. तरीसुद्धा कान्हा हा हिंमत नाही हारला आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला सखीशी लग्न करायचंच होतं. कान्हा सांगतो, बेबी सरकार, ज्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं ना, त्याच दिवशी ठरवलं होतं, तुम्ही माझी चांदणी, मी तुमचा चंद्र, आणि आपण दोघांनी कायम एकत्र राहायचं. स्वयंवरातसुद्धा मला असं वाटलं की सगळ्यांना करावं बाजूला आणि घालावी तुमच्या गळ्यात वरमाला. परंतु मी थोडा धरला धीर, कारण मला नव्हतं दाखवायचं की मी आहे अधीर. कान्हाची भाषा खूपच छान असते आणि सखी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. कान्हा या कवितेतूनच सखीला सांगतो की त्याचं सखीवर किती प्रेम आहे. आणि मग हे दोघे एका रेस्टॉरंटच्या बाहेर उभे असतात. कान्हा सगळ्यांसमोर जोरात ओरडतो, आय लव्ह यू सखी मॅडम. आणि कान्हाचा आवाज ऐकून सगळेजण त्यांच्याकडेच पाहत असतात. सखी खूप खुश होते, परंतु थोडी नाराज सुद्धा होते आणि म्हणते, कान्हा, किती तरसवलंस रे मला हे म्हणायला. किती वाट पाहत होते मी, की कधी एकदा आय लव्ह यू म्हणतोय, कधी हा मला आय लव्ह यू म्हणतोय, पण तू म्हटलास नाही. जा आता, मी सुद्धा तुला आय लव्ह यू टू म्हणणार नाहीये. असं म्हणून सखी रुसून बसते. कान्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि कान्हा हा सखीजवळ येतो. दुसरीकडे सरकार या डिजिटल पेपरच्या कॉपीची वाट पाहत असते. तेवढ्यात तिला त्यांच्या ऑफिसमधून कॉल येतो आणि सरकार फोन उचलते. हा माणूस सांगतो, सरकार, तुम्हाला पेपरची सॉफ्ट कॉपी पाठवली आहे. सरकार थँक्यू म्हणून फोन कट करते. तिच्या खुर्चीवर बसून टॅब ओपन करते आणि या टॅबमध्ये ती डिजिटल कॉपी असते. आणि ही डिजिटल कॉपी उघडताच सरकारच्या पायाखालची जमीन सरकते. कारण सरकारला कान्हाने, कबीर किर्लोस्करने पेपरमध्ये दिलेली ॲड दिसते. आणि या ॲडमध्ये असं लिहिलेलं असतं, हरवल्या आहेत तेजस्विनी कामत, संपर्क कबीर किर्लोस्कर. हे पाहून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार विचार करते, कबीर तेजस्विनीला का शोधतोय? तेजस्विनी तर मेली आहे. मग मेलेल्या व्यक्तीला हा का शोधत असेल, हाच प्रश्न सरकारला पडतो. सरकार बारकाईने ही सगळी जाहिरात वाचते आणि तिला समजतं की कान्हाला शंका आहे की तेजस्विनी या दरीत पडून सुद्धा वाचली आहे, जिवंत आहे. म्हणूनच तेजस्विनीला शोधण्यासाठी त्याने पेपरमध्ये ही ॲड दिली आहे. सरकारचा विश्वासच बसत नाही. सरकार विचार करते, हे कसं शक्य आहे? त्या दरीत पडून कुणीही वाचू शकत नाही. मग कबीरला असं का वाटतंय की तेजस्विनी जिवंत आहे आणि तो तिला शोधण्याचा का प्रयत्न करतोय? डॅम, हे सगळं काय आहे हाच प्रश्न सरकारला पडतो. सरकारला कळतच नाही की तेजस्विनी जिवंत आहे की तेजस्विनी मेली आहे. आणि जर तेजस्विनी मेली आहे तर कबीर तिला शोधण्यासाठी जाहिरात का देतोय? आणि मग जर कबीर जाहिरात देतोय याचा अर्थ त्याला अशी शंका आहे की तेजस्विनी जिवंत आहे. एवढ्या खोल दरीत पडून कुणी कसं काय जिवंत राहू शकतं? तेजस्विनी खरंच जिवंत असेल का? म्हणून कबीर तिला शोधतोय का? कबीरला तेजस्विनी सापडली असेल का?
आणि जर ती जिवंत असेल तर माझं काय होईल, हा सगळा विचार करून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार खूप टेन्शनमध्ये येते. आणि इकडे कान्हा हा सखीला म्हणतो, काय बेबी सरकार, तुम्ही मला आय लव्ह यू टू नाही म्हणणार? सखी म्हणते, का म्हणू मी? याच्या आधी मी सुद्धा तुला आय लव्ह यू म्हणाले होते, तेव्हा तू आय लव्ह यू टू म्हणायला किती उशीर केलास? आता तू मला आय लव्ह यू म्हणालाय तर मी तुला छळणार, मी सुद्धा तुला आय लव्ह यू टू म्हणणार नाही, असं म्हणून सखी रुसून बसते. आणि कान्हाचा नाईलाज होतो. कान्हा त्या मागच्या लोकांकडे पाहतो जे रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात, त्यांना इशारा करतो आणि मग सगळी माणसं उभी राहतात आणि सखीला म्हणतात, ओ मॅडम म्हणा की आय लव्ह यू टू, पुन्हा पुन्हा अशी संधी येत नाही आणि पुन्हा पुन्हा असा प्रेमवीर सुद्धा मिळत नाही, म्हणून टाका, म्हणा म्हणा, बोला बोला, आय लव्ह यू बोला. सखी खूप लाजते. सखी ही कान्हाकडे पाहते आणि चक्क कान्हाची कॉलर पकडते, कान्हाला जवळ ओढते. कान्हा चांगलाच घाबरतो. सखी त्याचा गाल असा बाजूला करते, त्याच्या या गालाकडे पाहते आणि विचारते, याच गालावर मारली होती ना सनसनीत? कान्हाला आठवतं की जेव्हा तो आणि सखी सरकारच्या घरी सरकार पाडायला आले होते आणि कान्हाने सखीच्या गालावर पप्पी दिली होती, तेव्हा सखीने त्याच्या गालावर फटका मारला होता. आणि सखी चक्क याच गालावर सगळ्यांसमोर कान्हाला पप्पी देते. त्यामुळे कान्हा सखीकडे एकटक पाहतच राहतो. सखी स्माईल करते, कान्हासुद्धा स्माईल करतो आणि मग सखी कान्हा एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून जातात. सखी ही कान्हाला म्हणते, आठवतंय का, तूच म्हणाला होतास ना की आज ज्या गालावर तुम्ही माझ्या थोबाडीत मारलीये त्याच गालावर एक दिवस तुम्ही किस कराल. शेवटी तुझा शब्द मी खरा केला. कान्हा हसू लागतो आणि सखी सगळ्यांसमोर त्याला म्हणते, मिस्टर कान्हा उर्फ कबीर किर्लोस्कर, आय लव्ह यू टू. आजपासून मी सखी कबीर किर्लोस्कर. हे ऐकून सगळे खूप खुश होतात, जोरात टाळ्या वाजू लागतात. सखी आणि कान्हा एकमेकांकडे हसून पाहत असतात, खूप खुश असतात. आणि मग सखी कान्हाला घट्ट मिठी मारते. बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव मालिकेचं शीर्षक गीत, टायटल सॉन्ग सुरू होतं. हे गाणंसुद्धा अतिशय सुंदर आहे आणि शेवटी सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे. सखी आणि कान्हामधील सगळे गैरसमज मिटले आहेत आणि हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणाले आहेत. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. या क्षणासाठी कान्हा आणि सखीने खूप दिवस वाट पाहिली आहे आणि शेवटी तो क्षण आलाच. कान्हा आणि सखी एकमेकांच्या मिठीत विसावतात. त्यांच्या प्रेमाचा प्रवास त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतो. दोघे खूप खुश असतात आणि मग दोघेही एकमेकांपासून थोडेसे दूर होतात आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षणसुद्धा येतो. कान्हाने जे ठरवलं होतं आणखीन ती एक गोष्ट सखी पूर्ण करते. सखी स्वतःच्या हाताने कान्हाच्या हातात बांधलेलं हरकुंड काढते आणि म्हणते, झाला तुझा हा पण सुद्धा पूर्ण झाला. मी स्वतः तुझ्या हातातलं हे हळकुंड काढलंय, कारण आजपासून मी मनापासून तुला माझा नवरा मान्य करते. आजपासून मी आहे सखी कबीर किर्लोस्कर, तुझी हक्काची बायको आणि तू माझा नवरा. कान्हाला आकाश ठेंगणं झालेलं असतं, त्याच्या आनंदाला कोणताही पारावार राहिलेला नसतो. सखी म्हणते, चला मग आता आपल्या दोघांमधील सगळे गैरसमज दूर झाले आहेत आणि आता आपण दोघे ऑफिशियली नवरा बायको झालो आहोत. आता कोणती शंका राहिलेली नाहीये. कान्हा म्हणतो, नाही नाही, एक शंका बाकी. सखी विचारते, कोणती? तर कान्हा आपल्या बाईकजवळ जातो आणि हे घटस्फोटाचे पेपर्स घेऊन येतो. सखीला हे पेपर दाखवतो आणि विचारतो, सांगा बरं आता या घटस्फोटाच्या पेपरचं काय करायचं? तर सखी कान्हाच्या भाषेत त्याला उत्तर देते, सिरियलमध्ये जे करतात ते करायचं का? तर कान्हा म्हणतो, काय करतात सिरियलमध्ये? सखी त्याच्या हातातून हे घटस्फोटाचे पेपर्स घेते आणि म्हणते, तू आजकाल सिरियल्स कमी पाहतोय वाटतं. असं म्हणून सखी चक्क कान्हासमोरच हे घटस्फोटाचे पेपर्स फाडून टाकते. कान्हाला खूप आनंद होतो आणि मग सखी या घटस्फोटाच्या पेपरचे बारीक बारीक तुकडे करते आणि कान्हाच्या अंगावर उधळून लावते. पण त्याचा कान्हाला आनंद झालेला असतो. सखी आणि कान्हाच्या अंगावर या घटस्फोटाच्या पेपर्सचा वर्षाव होत असतो. दोघे खूप खुश होतात. कान्हा सखीला म्हणतो, माझं सिरियल पाहणं कमी झालंय, पण तुमचं वाढलेलं दिसतंय. सखी स्माईल करते आणि हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांना घट्ट मिठी मारतात. लपंडाव मालिकेचं टायटल सॉन्ग बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतं आणि कान्हा आणि सखीला समाधान मिळालेलं असतं. शेवटी या दोघांना
एकमेकाचं प्रेम मिळालंय, दोघे एकमेकांच्या मिठीत विसावतात, खूप खुश असतात. त्यांना हा क्षण, ही वेळ कधीही संपू नये असंच वाटत असतं. एकमेकांच्या मिठीतच अख्खं आयुष्य निघून जावं अशीच त्यांची इच्छा असते. पण दुसरीकडे सरकारचं आयुष्य मात्र बर्बाद व्हायला आलंय. सरकारला आठवतं की माझ्या समोरच तेजस्विनी त्या दरीत पडून मेली होती. एवढ्या खोल दरीत पडून कोण कसं काय वाचू शकतं? मग कबीरने का दिली आहे जाहिरात? त्याला असं का वाटतंय की तेजस्विनी जिवंत आहे? सरकार खूप अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झाल्यावर सरकार काय पिते? तर सिगरेट. सरकार सिगरेट पेटवते आणि सिगरेट फुकत फुकत विचार करत असते, का 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 कबीरने का जाहिरात दिली आहे तेजस्विनीची? तेजस्विनी खरंच जिवंत असेल का? तेजस्विनी जिवंत असेल मग त्या कबीरला सापडली असेल का? नाही नाही नाही, कबीरला अजून सापडली नसेल. कारण जर कबीरला तेजस्विनी सापडली असती तर तो तिला येथे घेऊन आला असता. मला एक्सपोज करण्याचा केविलवाना प्रयत्न केला असता, जो मी नक्कीच हाणून पाडला असता. आणि जर कबीर तेजस्विनीला घेऊन येथे नाही आलाय, याचा अर्थ कबीरला तेजस्विनी अजून सापडलेली नाहीये आणि त्याने पेपरमध्ये याचसाठी ॲड दिली होती कारण त्याला तेजस्विनीला शोधायचंय. मग कबीर तेजस्विनी दोघे भेटण्याआधी मला तेजस्विनीला शोधावं लागणार. हे सगळं काय सुरू आहे, कसं करायचं, हाच प्रश्न सरकारला पडतो. सरकारला खूप टेन्शन आलेलं असतं. आता काय करावं याचाच विचार ती सिगरेट पीत पीत करत असते. आणि इकडे आपले लव्ह बर्ड्स त्याच रेस्टॉरंटमध्ये येऊन बसतात. दोघेही एकमेकांकडे डोळ्याची पापणी न झाकता एकटक पाहत असतात. सखी आणि कान्हा खरंच खूप रोमॅन्टिक झालेले असतात. दोघे एक शब्दही बोलत नाही, फक्त एकमेकांकडे पाहत असतात. जसं की पहिल्यांदाच एकमेकांकडे पाहताय, पहिल्यांदाच एकमेकाच्या प्रेमात पडले आहेत. या दोघांना जगाचं भान राहिलेलं नसतं. आपण कोठे आहोत, काय करत आहोत, आपल्या आजूबाजूला कोण आहे, कोण काय म्हणेल, याचं कसलंही भान त्यांना राहिलेलं नसतं. दोघे फक्त एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतात. तेवढ्यात या रेस्टॉरंटचा वेटर तेथे येतो आणि म्हणतो, सर या ऑर्डर प्लीज. परंतु कान्हाचं लक्ष नसतं. मग हा वेटर सखीला विचारतो, मॅम युअर ऑर्डर प्लीज. पण सखीचं सुद्धा लक्ष नसतं. वेटरला समजतं नवीन नवीन प्रेमात पडलेले दिसताय आणि मग वेटर टेबल जोरात वाजवतो, हॅलो एक्सक्यूज मी सर, मॅम. आणि तेव्हा कुठे हे दोघे भानावर येतात. वेटर म्हणतो, युअर ऑर्डर प्लीज. आणि मग हे दोघे एकाच वेळेस म्हणतात, चिकन मंचाव सूप 1/2. आपण दोघे एकाच वेळेस सेम टू सेम ऑर्डर दिली. हे पाहून दोघे स्माईल करतात आणि या दोघांना आठवतं की याआधी जेव्हा हे दोघे येथे आले होते तेव्हासुद्धा त्यांनी मंचाव सूप 1/2चीच ऑर्डर दिली होती. कान्हा म्हणतो, माझा विश्वास बसत नाहीये. नाही 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 नाही, हे खरं नाहीये, हे स्वप्न आहे. सखी म्हणते, मग हे स्वप्न नाहीये हे दाखवण्यासाठी काय करू? कान्हा म्हणतो, चिमटा काढा. कान्हा हात पुढे करतो. सखी त्याला जोरात चिमटा काढते, पण कान्हाला काहीच फरक पडत नाही. कान्हा म्हणतो, पाहिलं का, काहीच झालं नाहीये. सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं. कान्हा म्हणतो, हे स्वप्नच आहे. कारण तुम्ही मला चिमटा काढल्यावर मला त्रास व्हायला हवा होता, मला त्रास झाला नाही. याचा अर्थ हे स्वप्न आहे, हे खरं असूच शकत नाही. आणि चिमटा काढल्यासुद्धा त्रास झाला नाही म्हणजे तर स्वप्नच आहे. तर सखी म्हणते, सिरियलमध्ये करतात तसं काही वेगळं करू का? कान्हा म्हणतो, आवडेल मला, नक्कीच करा. कान्हाला असं वाटतं सखी काहीतरी भारी करणार आहे आणि कान्हा हा सखीकडे प्रेमाने पाहत असतो. सखी म्हणते, दाखव तुझा हात. असं काहीतरी रोमॅन्टिक करते ना की तुझा विश्वास बसेल. कान्हा खूप खुश होऊन आपला हात पुढे करतो. सखी त्याचा हात हातात घेते, एकदम ओठांच्या जवळ आणते. कान्हाला असं वाटतं की सखी त्याच्या हातावर आता किस करणार आहे, त्यामुळे कान्हा खूप खुश होतो. सखीसुद्धा प्रेमाने कान्हाकडे प्रेमाने पाहत पाहत, त्याच्या हाताकडे प्रेमाने पाहत पाहत त्याचा हात आपल्या ओठांजवळ आणते. कान्हाला आकाश ठेंगणं झालेलं असतं. त्याला खूप आनंद होतो की सखी आता गालानंतर आपल्या हातावर सुद्धा किस करणार. परंतु सखी त्याच्या हातावर किस न करता चक्क त्याचा हात खाली टेबलवर ठेवते. कान्हाला कळतच नाही सखी काय करणार आहे. आणि मग सखी एक चमचा घेते, काटा चमच्यातला काटा चमचा, आणि चक्क कान्हाच्या हातात तो चमचा खुपसणार. इतक्यात कान्हा घाबरून मागे हात करतो, ओ बेबी सरकार. सगळेजण त्यांच्याकडे पाहतात आणि काय करताय तुम्ही? सखी हसू लागते. कान्हाला म्हणते, कळलं की नाही, हे सगळं सत्य आहे. कान्हा म्हणतो, पटलं पटलं. अवघड आहे तुमचं, काय कराल काही सांगता येत नाही. असं तर काही पण केलं असतं. आत्ता माझा विश्वास बसलाय की हे स्वप्न नाहीये.
सखी म्हणते, नसेल बसला तर आपण पुन्हा असं काहीतरी करू शकतो. कान्हा म्हणतो, नको नको नको, काही करू नका, जेवढं केलं तेवढं ठीक आहे. माझा आता पूर्ण विश्वास बसलाय की हे सगळं सत्य आहे, हे स्वप्न नाहीये. सखी खूप खुश होते आणि म्हणते, कान्हा, खरंच आता आहे ना, मला खूप छान वाटतंय. एवढ्या दिवसानंतर मला तुझं सगळं सत्य कळलंय की खरंच तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तर कान्हा म्हणतो, हो ना, आता आपल्यामध्ये त्या मोरपिसाची बिलकुल गरज नाहीये. काही गरजच नाही ना त्या मोरपिसाची. तर सखी म्हणते, अशी कशी गरज नाही? तू मला आय लव्ह यू टू म्हणायला एवढा वेळ लावला, आता आपल्यामध्ये त्या मोरपिसाला मी ठेवणारच. कान्हा म्हणतो, नाही, तुम्ही जरी तो मोरपीस ठेवणार असला तरी तुम्हीच मला सांगा. जेव्हा आता येथे असतानाच आपण दोघे एकमेकाच्या प्रेमामध्ये एवढे तुडुंब बुडून गेलोय, जेव्हा आपण दोघे घरी जाऊ, त्यानंतर बेडरूममध्ये जाऊ, त्या बेडरूमचा दरवाजा बंद असेल, आपण दोघांनी आपले आवडीचे क्यूट क्यूट नाईट सूट घातलेले असतील, मग आपल्या रूमची लाईट बंद होईल, मग आपल्या दोघांमध्ये काहीच अंतर नसेल, तेव्हा काय होईल? तेव्हा आपल्याला कंट्रोल होणार आहे का? सखी म्हणते, होईल ना, मला होईल कंट्रोल. कान्हा म्हणतो, होईल कंट्रोल? सखी म्हणते, हो, मला होईल कंट्रोल. तर कान्हा म्हणतो, मग आपण काय करायचं आहे? सखी म्हणते, काय करायचं म्हणजे? कान्हा म्हणतो, काहीतरी करू शकतो ना, म्हणजे अशी मिठी मारली तशी मिठी तर घरी मारू शकतो ना. सखी म्हणते, नॉट अलाउड. कान्हा म्हणतो, तुमचा हातात हात घेऊन तर मी झोपू शकतो ना. सखी म्हणते, नॉट अलाउड. कान्हा विचारतो, ॲटलिस्ट एक करंगळी करंगळी हातात घेऊन झोपू शकतो ना. सखी म्हणते, नॉट अलाउड. कान्हा म्हणतो, आपण दोघं एकमेकांच्या मिठीत तर झोपू शकतो ना. सखी म्हणते, नॉट अलाउड. कान्हा विचारतो, मग काय अलाउड आहे? तर सखी त्याला सांगते, आत्ता आपण दोघे जसे एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून पाहत होतो, तसंच तासन तास एकमेकांकडे पापणी न झाकता पाहत राहायचं. कान्हा म्हणतो, डन, मला हे चालणार आहे. सखी आणि कान्हा खूप खुश असतात. तेवढ्यात कान्हा म्हणतो, अरे हो, मला आत्ताच आठवलं, आपण जेव्हा सखी सदन चाळीत होतो तेव्हा दाभाडे मावशीने आपल्याला ते एक बाळकृष्णाची मूर्ती दिली होती. तर आता त्या मूर्तीचा विचार आपण करायला पाहिजे. सखी चिडून म्हणते, किती निर्लज्ज आहेस रे तू. आत्ता कुठे आपण एकमेकांना आय लव्ह यू म्हटलोय आणि तू बाळकृष्णाचा विचार करतोय. कान्हा म्हणतो, नाही, तसा विचार करायला काही हरकत नाहीये, म्हणून मी म्हणत होतो. सखी म्हणते, आहे, माझी हरकत आहे बरं, एवढ्या लवकर असला कसलाही विचार करायचा नाही. कान्हा मात्र नाराज होतो आणि इकडे सरकार तिच्या रूममध्ये विचार करत असते आणि तेवढ्यात तिला आठवतं की नंदाने मला सांगितलं होतं की तेजस्विनी जिवंत आहे आणि मी तिला भेटले होते. हे आठवून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार म्हणते, डॅम, खूप मोठी चूक केली मी. याचा अर्थ ती नंदा खरं बोलत होती. ती खरोखर मला तेजस्विनीला भेटायला घेऊन गेली होती. खूप घाई केली मी, खूप घाई केली. उगाचच त्या नंदाला मारलं, नाहीतर आज मला एक मोठं सत्य कळालं असतं. मी एवढा मूर्खपणा कसा करू शकते? जर नंदा जिवंत असती तर मला तेजस्विनीबद्दल सगळं सत्य कळालं असतं. मी इतकी घाई का केली, का मारलं नंदाला? सरकार स्वतःला दोष देत असते आणि तेवढ्यात विचार करते, पण माझी तरी काय चूक आहे? त्या नंदाने माझा इगो दुखावला होता आणि सरकारचा इगो दुखावणाऱ्याला या जगात जागा नाही. जो कोणी सरकारचा इगो दुखावतो त्याला तर मरावंच लागतं. त्यामुळे नंदा मेली तिच्या कर्माने. आणि जरी नंदा या जगात नसली तरी सरकारला कोणाची गरज नाहीये. सरकारला जे हवं असतं सरकार ते शोधून काढतेच आणि मी सुद्धा शोधून काढणारच. तेजस्विनी जिवंत आहे का, आणि आहे तर कोठे आहे? तेवढ्यात सरकार पुन्हा विचार करते, वेट अ मिनिट, मला तेजस्विनी जिवंत आहे की नाही, कोठे आहे, हे शोधून काढण्याची गरज नाही आहे. कारण माझं काम तर तो कबीर किर्लोस्कर करतोय. तो तेजस्विनीला शोधतोय. त्याने तेजस्विनीला शोधण्यासाठी पेपरमध्ये जाहिरातसुद्धा दिली होती. याचा अर्थ तो एकदम मिशन मोडमध्ये तेजस्विनीला शोधण्याचा प्रयत्न करतोय. मला फक्त त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे. तो तेजस्विनीला शोधणार आणि मग मला ते कळणार. मी तेजस्विनीला पकडणार आणि यावेळेस स्वतःच्या हाताने तिला गोळ्या घालणार. जसं नंदाला मारून जमिनीत पुरलं तसं तेजस्विनीला मारून तिच्या शेजारी पुरणार. आता यावेळेस मी तेजस्विनीला जिवंत राहू देणार नाही. यावेळेस तिला जगू देणार नाही.
असा ठाम निर्धार सरकार करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एकीकडे सरकारला हे सत्य कळलंय की तेजस्विनी जिवंत आहे. तेजस्विनीला शोधण्यासाठी कबीरने पेपरमध्ये जी जाहिरात दिली होती ती जाहिरात पाहूनच सरकारने हा अंदाज लावलाय की तेजस्विनी जिवंत आहे आणि कबीर तिला शोधतोय आणि कबीरच्या आधी ती माझ्या हाती लागायला हवी, यासाठी सरकारने कबीरवर लक्ष ठेवायचं ठरवलंय. ती नक्कीच आपला एखादा गुप्तहेर त्याच्या पाठीशी लावणार, एवढं मात्र नक्की. आणि इकडे सगळ्यात भारी पार्ट होता सखी आणि कान्हाच्या रोमांचा. हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणाले, एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि आता या दोघांचा रोमांस सुरू झालाय. रात्री काय रोमांस करायचा याचा विचार दोघे करताय. कान्हाने तर आपल्या बाळाचा सुद्धा विचार केलाय. या दोघांचा आता हा सुखाचा संसार, हा रोमांस पाहायला खूप मजा येईल यात शंका नाही. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. म्हणजे जी शंका सरकारच्या मनात आहे की तेजस्विनी जिवंत आहे, परंतु तिला हे कन्फर्म माहीत नाही आहे की तेजस्विनी जिवंत आहे की नाही, आहे तर कोठे, ही शंका आता चक्क सखी ही स्वतःच खरी करणारे आणि तिला ही शंका खरी आहे हे सांगणारे. एवढंच नाही तर तेजस्विनी कोठे हे सुद्धा तिला सांगून देणारे. मग हे सगळं नेमकं घडणार तरी कसं? तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा सरकार समोर असेल आणि सरकारला तर सगळं माहिती आहे की कान्हानेच पेपरमध्ये ॲड दिली होती की तेजस्विनी जिवंत आहे. त्यामुळे सरकार ही कान्हाला जाब विचारेल की तू माझ्यापासून लपवून काही करतोय का? कान्हाला मोठा धक्काच बसणार. सरकारला कळलंच नाही ना की मला तेजस्विनी सापडली आहे आणि मी तिला मनस्विनी बनवतोय, अशी भीती कान्हाला वाटणार. आणि कान्हा विचारेल, मी आणि तुमच्यापासून लपवून तुम्हाला असं का वाटतंय? तर सरकार म्हणेल, मी सरकार आहे सरकार, मला आहे ना सगळं कळतं. उडणाऱ्या पक्षाचे पंख किती आहेत ते सुद्धा मी मोजते. त्यामुळे जर माझ्याच घरात राहून माझ्या नाकाखाली तू काही करण्याचा प्रयत्न करत असशील ना तर ते मला कळतं, एवढं लक्षात ठेव. कान्हा चांगलाच घाबरणार. सरकारला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न त्याला पडेल. आणि इकडे सखी ही सरकारला ठणकावून सांगेल, माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं, कबीरला त्रास नाही द्यायचा आणि यानंतर माझ्या सासरी गेली तर लक्षात ठेव. सरकार म्हणेल, तुझ्या सासरी? मी का जाऊ तुझ्या सासरी? मी नाही गेले तुझ्या सासरी. तर सखी म्हणेल, खोटं बोलू नकोस, तू माझ्या सासरी गेली होतीस, मी स्वतः तुला माझ्या डोळ्याने तेथे पाहिलंय. सरकार म्हणेल, तू वेडीबिडी झालीस की काय? मी नव्हते गेले तुझ्या सासरी आणि मी तुझ्या सासरी कशाला जाईल? तर सखी चिडून म्हणेल, काय खोटं बोलतेस, मी तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. मग ती तू नव्हती तर मग कोण होतं? हे ऐकून सरकारला जबर धक्का बसेल. एकतर सरकारला आधी शंका आली आहे की तेजस्विनी जिवंत आहे आणि आता सखी तिला स्वतःहून सांगतीये की मी तुला कबीरच्या घरी पाहिलं. याचा अर्थ सरकारला कळेल की खरी तेजस्विनी कबीरच्या घरी आहे. आणि सरकारला हे कळल्यानंतर सरकार काही गप्प बसणार नाही. तेजस्विनीचा जीव धोक्यात आलाय एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.